अभिजित ढोबळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या मोहोळ वंदनीय पराक्रमी एक वारी समतेची, मानवतेची आणि बंधुतेची या कार्यक्रमाचे उद्घाटन आज मोहोळ शहरात झाले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता अभिजित ढोबळे यांच्या या संकल्पनेचे कौतुक करत त्यांनी समतेची वारी महाराष्ट्रभर न्यावी असे शुभेच्छा दिल्या। तसेच प्रसारमाध्यमांनी विधानसभेच्या तोंडावर ही यात्रा काढली जाते, त्यामुळे अभिजित ढोबळे हे मोहोळचे उमेदवार असणार का आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांचा पत्ता कट होणार का असा प्रश्न विचारताच हा निर्णय जनता ठरवेल असे सूचक वक्तव्य माजी आमदार सर्वांनी माननीय अभिजित दादा ढोबळे यांच्या संकल्पनेतून वंदन परिक्रमाचं आयोजन केलेलं आहे। काय सांगाल? हा उपक्रम अभिजित ढोबळेंनी चालू केलेला आहे। हा तालुका मर्यादित न ठेवता याचे संबंध महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला आवश्यकता आहे। सामाजिक मागे तुमचं रवा कुठेतरी निर्माण होताना आपला पाहायला मिळतोय। या परिक्रम यात्रेतून बंधुत्वाचं, स्नेहाचं नातं अधिकृत करण्याचा उपक्रम आज अभिजितनं अतिशय योग्य वेळी केलेला आहे, त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा। संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा चालू आहे की हे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागणार आहे, त्याबद्दल त्याकडे कसं पाहता? ही परिक्रम यात्रा आहे, ही राजकारण विरहित आहे। मग अभिजित ढोबळेने आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की कोणी याचं राजकारण म्हणून करता पाहू नये, त्याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण, समाजसेवा आहे तो राजकारणच आहे का? खरं तर पाहिलं तर आता खूप दिवसांनी ढोबळे यांच्यासोबत तुमची आता भेट झालेली आहे त्याच्या माध्यमातून, आणि खरं आता पाठीमागे काही नागरिकांच्या मते असं त्यांच्या तोंड आलं की यशवंत मानेचा पत्ता कट होणार आहे आणि ढोबळे यांची हे तुमचं मत आहे। नागरिकांचं मत नागरिक ठरवतील ना, त्यावेळेला योग्य वेळा नागरिक ठरवतील, त्यामुळे आपण कोण सांगणार? मताने निवडणार आहे। आता लोकसभेच्या धर्तीवरती 64,000चं लीड गेलं आहे, मग पाटील बोले, मतदार बोले, अशी परिस्थिती आली तर काय वाटतं? असं नसतंय, लोक स्वतंत्र लोकांच्या मताचा आदर करणं हे आपलं काम असतं। त्यामुळे लोकांनी जो निर्णय घेतला असतो त्याला मग आपण स्वागत करायचं। हा कुणाचा काय ताम्रपट नाही आहे, कुणाचं हक्काचं असं मतदान सत्ताच असतं असं काही नाही। शेवटी लोकांच्या लोकविचाराला मतदान करतात।